राज्यात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। असाच एक प्रकार पुण्याच्या शिरूरमध्ये घडलाय। शिरूर येथील योगेश धनवडे याची पुण्यातील एका युवतीशी ओळख झाली। त्यानंतर योगेश याने युवतीला लग्नाचा आमिष दाखवून युवतीला वारंवार स्वतःच्या घरी बोलावले, तसेच हॉटेलवर बोलावून युवतीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्यानंतर युवतीने लग्नाबाबत चर्चा केली। त्यानंतर मात्र युवतीला शिक्रापूरमध्ये बोलावत मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हटल्याने युवतीने पोलिसात देईन असं सांगितलं। हे ऐकल्यानंतर योगेशने युवतीला शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली। याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी योगेश धनवडे याच्या विरुद्ध 16 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश फरार झाला। योगेश हा औरंगाबाद येथून यवतमाळला जाणार असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस नाईक सुजित जगताप यांनी थेट छत्रपती संभाजीनगर गाठले। त्या ठिकाणी पोलिसांनी योगेशच्या मुसक्या आवळल्या। त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले। सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत।